नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कात्रज हडपसर मेट्रो मार्गिका त्वरित सुरू करावी, अहिल्या सावित्री सृष्टी उभारावी, महाज्योतीची स्पर्धा परीक्षा केंद्र पुण्यात सुरू करावे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा आणि हडपसर ते यवत या उन्नत मार्गाची व्याप्ती वाढवावी, अशा विविध पुरवणी मागण्या विधान परिषद सभागृहात आमदार योगेश टिळेकर यांनी केल्या। हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हिल कोर्ट ते कोंढवा बुद्रुक आणि खुर्द येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे। तसेच हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर येथील मार्गिका मंजूर झाल्यात। या मार्गामुळे हडपसर मधून मुख्य शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। परंतु पहिल्या टप्प्यात कात्रज ते हडपसर ही मेट्रो मार्गिका प्राधान्याने सुरू करावी, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली आहे। याशिवाय MSRDC मार्फत होणाऱ्या हडपसर ते यवत या 18 किलोमीटरच्या 4 पदरी उड्डाणपुलाचं काम 40 वर्षांनंतर होत आहे, हे स्वागतार्ह आहे। मात्र वाहतूक कोंडीचा समूळ नाश करण्यासाठी हा पूल भैरोबा नालापासून सुरू करून यवतपर्यंत न्यावा। केवळ 2 किलोमीटर वाढवल्यास या भागातील वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी मागणीही टिळेकर यांनी केली आहे। तर संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पुण्यात येतात। स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुण्यात केंद्र महाज्योतीचे स्पर्धा परीक्षा केंद्र मिळावे, असेही त्यांनी सभागृहाला सुचवलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।